नाणार ग्रीन रिफायनरीवरून कोकणातील दोन मोठ्या नेत्यांमध्ये मतभिन्नता असल्याचं दिसतंय। कंपनी तयार असेल तर रिफायनरी 100% होणार असं एकीकडे खासदार नारायण राणे म्हणत असताना दुसरीकडे माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी ही रिफायनरी ग्रीन रिफायनरी आहे का हे तपासून पाहावं लागेल असं वक्तव्य केलंय। त्यामुळे नाणार रिफायनरीवरून या दोन नेत्यांमधली मतभिन्नता समोर आली आहे। तर रिफायनरीच्या मुद्द्यावरून दीपक केसरकर यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांनाही टोला लगावलाय। एक आहे की नाणारचा रिफायनरी प्रोजेक्ट हा ग्रीन रिफायनरी आहे। ग्रीन रिफायनरी ज्यावेळेला असते त्यावेळेला ग्रीन रिफायनरीमध्ये एवढी झाडं लावली जातात की कुठलंही प्रदूषण हे त्या ह्याच्यामधून बाहेर येऊ शकत नाही, म्हणूनच त्याला ग्रीन रिफायनरी म्हणतात। आता तो ग्रीन रिफायनरी आहे की नाही हे चेक करायला लागेल आणि त्यातल्या त्यात ती ग्रीन रिफायनरी आहे तर मग ग्रीन रिफायनरीची माहिती मागवायला लागेल, लोकांपुढे ती आणायला लागेल आणि मग त्याच्यानंतर त्याच्याबाबत आपण कॉमेंट करू शकू। उदय सामंत तर एवढे हुशार आहेत की त्यांच्याबद्दल कोण बोलूच शकत नाही, त्यानंतर पूर्ण माहिती असते जगभराची, तर त्याच्यामुळे त्यांनी निश्चितपणे त्याच्यावर अभ्यास केलेला असणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।